हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज बघा सकाळी पावसाने सुरुवात झाली दिवसाची. म्हणजे पहाटेपासूनच सुरू होता. रात्री आभाळ आलेलं आणि आज कार्तिकी एकादशी आहे. तर कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इकडे आज माझा उपवास होता आणि हे सध्या डाएटवर आहे. त्यामुळे भाकरी, ठेचा आणि दही कमी तेलाचं खायचं सुरू केलं आहे. तर हे सर्व यांच्यासाठी बनवलेलं आणि मुलांसाठी पराठे बनवलेले. सकाळी सगळ्यांनी म्हणजे मी चहा घेतला, मुलांनी दूध बोर्नविटा आणि पाऊस सुरू असल्यामुळे काही करायचा मूडच नव्हता. म्हणजे सकाळी लवकर उठून सगळं आवरायचं होतं आणि सुट्टी पण होती आणि लगातार म्हणजे 3 दिवस झालं माहेरी गेले होते मी सुट्ट्यांसाठी भाऊबीजेला. तर त्यानंतर आल्याबरोबर घराची साफसफाई, कपडे इस्त्रीचे हे सर्व कामामध्ये 3 दिवस गेले. त्यामुळे व्लॉग पण शूट केला नाही. दिवाळीची पण व्लॉग वगैरे शूट केलेत, पण ते मला टाकायला जमलेच नाही कारण खूप सारी कामं होती त्यामुळे. तर माझा एकटीचा उपवास होता त्यामुळे साबुदाणा भिजत घातलेला, म्हणलं की म्हणजे कामं वगैरे झाल्यानंतर बनवायला येईल. पण तो तसाच ठेवून दिला. इकडे रताळे जे आहेत त्याची खीर बनवली आज मी. रताळे उकडून घेतले होते कुकरला मॅश करून छान मस्तपैकी तुपामध्ये एका टोपमध्ये तूप गरम केलं, त्याच्यामध्ये मॅश केलेले रताळे टाकून त्याच्यामध्ये साखर दूध टाकून छान खीर बनवलेली. देवपूजा करून झाली आणि देवपूजा आरुनी केली. म्हणजे देव वगैरे धुवून गंध वगैरे लावायला तिला आवडतं, पण कुठली देव कुठे ठेवायचं आणखी तिला समजत नाही. त्यामुळे ते बाकीचं सर्व मी केलं. बाकीची सगळी देवपूजा, रांगोळी मी आवरली आणि त्यानंतर खूप सारी कामं होती. दिवाळीचा किल्ला वगैरे बनवला होता, तो काढायचा होता कारण पावसामुळे चिखल सगळीकडे पसरत चाललेला आणि त्यालाच 1-1.5 तास गेलं. त्यानंतर पाणी आलेलं, कपडे होते खूप सारे आणि आज 2-3 दिवसाच्या कामाने इतका कंटाळा आलेला त्यामुळे आळस आलेला आणि उठायला उशीर झाला की सगळ्या कामांना पण उशीर होतोच. तर इकडे मुलांसाठी सपक खिचडी बनवलेली म्हणजे बिना तिखटाची आणि माझ्यासाठी हिरवी मिरची टाकून बटाटा वगैरे कच्चा कट केलेला तो तेलामध्ये छान परतू दिला. हिरवी मिरची परतली तेलामध्ये आणि त्यानंतर साबुदाणा टाकून छान मस्तपैकी हलवून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं, मीठ टाकलं आणि ध्रुव आज सारखं सॅनिटायझरने हात धुवत होता. सध्या त्याला खूप सर्दी झालेली आहे त्यामुळे त्याला मी शाळेत पण पाठवलेलं नाही. आता उद्यापासून तो जाईल. आज रविवार होता आणि मग त्यामुळे आजच्या दिवस त्याला आता म्हणजे सुट्टी, उद्यापासून सगळ्यांची शाळा वगैरे सुरू. तर इकडे देवाला सकाळी साखरेचा नैवेद्य दाखवलेला. त्यानंतर खिचडी वगैरे बनवलेली ते ठेवलं. त्यानंतर साबुदाण्याची पापडी, चिप्स वगैरे बनवलेलं ते ठेवलं. नैवेद्य छान दाखवून घेतला. धूप अगरबत्ती केली आणि त्यानंतर इतकी भूक लागलेली त्यामुळे टी व्ही पुढे बसूनच फराळ वगैरे केला. शूट वगैरे काहीच केलं नाही कारण इतका कंटाळा आलेला की शूट वगैरे करायला घेतलंच नाही. अगोदर खाऊन घेतलं आणि त्यानंतर भांडी वगैरे होती ती आरुने घासून घेतली आणि मोबाईल तिकडे असल्यामुळे शूट वगैरे काही केलंच नाही. त्यानंतर राहिलेला किचन ओटा मी आवरून घेतला, भांडी वगैरे धुतली, नीट ठेवून दिली. बाय.